Good morning, student. The name of subject is Element of Electrical Engineering, and our first unit is Magnetic Circuit. First, introduce what is magnet. तर मॅग्नेट म्हणजे काय की तो एखादा सॉलिड सबस्टन्स असतो है ना. तुम्हाला सगळ्यांना मॅग्नेट माहितीच आहे. मॅग्नेट तुम्ही सगळ्यांनी बघितलेलंच आहे. तर तो एक सॉलिड सबस्टन्स, ए पीस ऑफ सॉलिड सबस्टन्स असतो तो, आणि त्याची प्रॉपर्टीज काय आहे की तो ॲट्रॅक्ट होतो स्मॉल पीस ऑफ सर्टन मटेरियल्स सच ॲज आयर्न, स्टील है ना. इथे आपण वाचू शकतात की व्हॉट इज मॅग्नेट. इट इज ए पीस ऑफ सॉलिड सबस्टन्स विच एक्झिबिट्स ए प्रॉपर्टी ऑफ अट्रॅक्टिंग small piece of certain materials such as iron, steel, etc. है ना. मी सांगितल्याप्रमाणे इथे त्यांनी डेफिनेशन्स दिलेले आहे, म्हणजे व्हॉट इज मॅग्नेट असं सांगितलेलं आहे त्यांनी. आता टाईप ऑफ मॅग्नेट, 2 टाईप्स आहेत मॅग्नेटचे, नॅचरल मॅग्नेट अँड इलेक्ट्रोमॅग्नेट. आता नॅचरल मॅग्नेट म्हणजे काय की नॅचरली त्याच्यामध्ये मॅग्नेट असतं, मॅग्नेटिझम असतं प्रेझेंट नॅचरली नॅचरल मॅग्नेटमध्ये है ना. नॅचरल मॅग्नेट जे आहे, लहानपणी आपण एक जस्ट खेळ म्हणून खेळायचो है ना. मग ते जे मॅग्नेट आहे तर ते काय आहे, नॅचरल मॅग्नेट आहे की ज्याच्यामध्ये मॅग्नेटिझम ही जी प्रॉपर्टीज आहे ती नॅचरली प्रेझेंट असते. आणि इलेक्ट्रोमॅग्नेट मीन्स काय की एखादं मटेरियल की ज्याच्यामध्ये आपण मॅग्नेटिझम प्रोड्यूस करतो. आपण कसं त्याच्यामध्ये मॅग्नेटिझम प्रोड्यूस करणार आहे, तर त्या मेटल पीसमधून आपण इलेक्ट्रिक करंट पास करू. इलेक्ट्रिक करंट पास झाल्यामुळे काय होईल की त्या कॉईलमध्ये, म्हणजे एखादं मेटल पीस आहे त्याच्या भोवती म्हणजे बाउंड केलेली आहे आपण वाइंडिंग, दॅट इज त्याला आपण कॉईल म्हणतो. आणि त्या कॉईलमधून जेव्हा करंट पास होतं तर तेव्हा ती कॉईल ॲक्ट ॲज ए मॅग्नेटिझम अँड इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोमॅग्नेट. ह्याच्यामध्ये मी आता जे एक्सप्लेन केलं ते याच्यामध्ये तेच लिहिलेलं आहे. द नॅचरल मॅग्नेट्स हॅव दी properties of magnetism naturally present, whereas electromagnet are formed by passing an electric current through an insulated wire wound around a certain material. तर जोपर्यंत करंट फ्लो होत आहे तोपर्यंत कॉईल मॅग्नेटिझम ॲक्ट करेल, मॅग्नेट म्हणून ॲक्ट करेल. आणि करंट जर स्टॉप झालं फ्लो व्हायचं तर जी प्रॉपर्टीज आहे, मॅग्नेटिक प्रॉपर्टीज आहे की ते काय होऊन जाईल, ॲटोमॅटिकली लॉस होऊन जाईल. ओके. आता बघा पुढे त्यांनी इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणजे काय ते एक्सप्लेन केलेलं आहे. तर मी सांगितल्याप्रमाणे एखादं मेटल पीस घेतात. ही डायग्रॅम बघा, इलेक्ट्रोमॅग्नेटची ही डायग्रॅम आहे. तर हे दिसतंय तुम्हाला, हे आहे मेटल पीस. लिहिलेलं आहे त्यांनी मॅग्नेटिक मटेरियल. मॅग्नेटिक मटेरियल हे मटेरियल आहे आणि त्याच्याभोवती कॉईल वाउंड केलेली आहे ना. डायग्रॅममध्ये बघायचं आहे सगळ्यांनी, कॉईल त्याच्याभोवती वाउंड केलेली आहे. आता आपण इथून करंट पास करू, म्हणजे कॉईलमधून करंट फ्लो होईल. तिथे करंट पण त्यांनी दाखवलेला आहे. कॉईलमधून जेव्हा करंट फ्लो होईल तेव्हा मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होईल. मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस झाल्यामुळे काय होईल, जो कॉईल आहे तर तो ॲक्ट करतो मॅग्नेट. आणि जोपर्यंत याच्यामधून करंट फ्लो होतं तोपर्यंत कॉईल मॅग्नेट ॲक्ट करतं. व्हेन करंट स्टॉप टू फ्लोविंग देन कॉईल डज नॉट ॲक्ट ॲज मॅग्नेट. आता बघा त्यांनी तेच लिहिलेलं आहे याच्यामध्ये. ॲज शोन इन फिगर 1.1.1
ह्या फिगरमध्ये बघायचं सगळ्यांनी. Whenever an electric current passes through a conductor or a coil, a magnetic field gets developed across it and the coil start acting as an electromagnet. If the coil is wound on a piece of some magnetic material, then that piece will start acting as magnet. It is interesting to know that an electromagnet loses its magnetic properties as soon as current passing through the coil reduced to zero. है ना, एक्सप्लेन करून तुम्हाला सांगितलं तसंच याच्यामध्ये लिहिलेलं आहे की जो मेटल आहे तर तो त्याची मॅग्नेटिक प्रॉपर्टीज केव्हा लॉस करतो, जेव्हा करंट कॉईलमधून फ्लो होण्याचं थांबतं तेव्हा जे मेटल पीस आहे, जेव्हा जे मटेरियल आहे तर तो त्याची मॅग्नेटिक प्रॉपर्टीज आहे तर ती काय करते, लॉस करतो. आता नेक्स्ट आपल्याला डेफिनेशन बघायचे आहेत. मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी अँड मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ. मॅग्नेटिक फ्लक्स इज डिनोटेड बाय फाय अँड मेजर इन वेबर. तर मॅग्नेटिक फ्लक्सची डेफिनेशन्स कशी करू शकतो आपण, द टोटल नंबर ऑफ लाईन ऑफ फोर्स इन ए मॅग्नेटिक फील्ड. हे आहे मॅग्नेटिक फ्लक्सची डेफिनेशन. ओके, मॅग्नेटिक फ्लक्स इज डिनोटेड बाय फाय, मेजर इन वेबर अँड डेफिनेशन टोटल नंबर ऑफ लाईन ऑफ फोर्स इन ए मॅग्नेटिक फील्ड. अंडरलाईन करायचं आहे. इट इज डिनोटेड बाय फाय अँड मेजर इन वेबर. MCQमध्ये तुम्हाला याचं युनिट, त्याच्यानंतर कशाने मेजर करतात किंवा त्याचे डेफिनेशन्स हे विचारू शकतात. मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी इज डिनोटेड बाय B अँड मेजर इन टेस्ला किंवा याचं युनिट आहे टेस्ला आणि त्याचं डेफिनेशन्स आपण करू शकतो. मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी इज डिफाईन ॲज फ्लक्स पर युनिट एरिया. हे बघा, मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी मेजर इन टेस्ला अँड डिनोटेड बाय B. हे सर्व लक्षात ठेवायचं सगळ्यांनी किंवा वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवायचं आहे. नेक्स्ट, मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ. मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ इज डिनोटेड बाय H अँड मेजर इन. आणि आता याचे म्हणजे खूप सारे युनिट दिलेले आहेत त्यांनी, त्याच्यापैकी आपल्याला जो सोपा वाटेल तोच युनिट फक्त लक्षात ठेवायचा आहे. मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ इज मेजर इन ॲम्पियर टर्न पर मीटर. ॲम्पियर टर्न मीटर अँड डिनोटेड बाय H. मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथची डेफिनेशन आपण कशी करू शकतो, H इज इक्वल टू मीन्स मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ इज डिफाईन्ड ॲज ॲम्पियर टर्न पर लेंथ इन मीटर. The relation between B and H is B is equal to mu H. याच्यामध्ये दिसतंय सगळ्यांना, इथे दिसतंय B is equal to mu H. Relation between magnetic flux density and magnetic field strength is B is equal to mu H, where mu is permeability. Mu is what? Mu is called permeability. हे सर्व नोट डाऊन करून ठेवायचं आहे. मी जिथे जिथे अंडरलाईन करत आहे तिथे तिथे राईट्स इन युअर नोटबुक, कारण की MCQ म्हणजे MCQमध्ये तुम्हाला हे विचारले जाऊ शकतं. नेक्स्ट आहे परमॅबिलिटी. आता परमॅबिलिटी मीन्स काय, परमॅबिलिटी मीन्स की परमॅबिलिटी ही अशी प्रॉपर्टीज आहे की ते फ्लक्स लाईन कॅरी करतात. म्हणजे एखादं मटेरियल आहे
तर अलाव करतात ते की त्याच्यामधून फ्लक्स लाईन ह्या कॅरी होतील. जे मटेरियल अलाव करतात टू कॅरी द फ्लक्स लाईन थ्रू दी मटेरियल त्याला आपण हाय परमॅबिलिटी म्हणतो. आणि जे अलाव नाही करत द फ्लक्स लाईन टू पास थ्रू इट इझिली त्याला आपण म्हणतो लो परमॅबिलिटी. मग आता हाय परमॅबिलिटीचं एक्झाम्पल कोणतं आहे? स्टील, आयर्न आहे ना. स्टील, आयर्न हे असे मटेरियल आहेत की इट इज अलाव टू पास फ्लक्स लाईन थ्रू इट. आणि लो परमॅबिलिटीचं एक्झाम्पल कोणतं आहे? वूड, ग्लास, की हे जे मटेरियल्स आहे तर ते अलाव नाही करत फ्लक्स लाईन टू पास थ्रू इट आणि म्हणून ते लो परमॅबिलिटी आहे. हे सुद्धा तुम्ही याचे एक्झाम्पल्स नोट डाऊन करून ठेवायचे आहेत. आयर्न, स्टील इज ए हाय परमॅबिलिटी, वूड, ग्लास एक्सेट्रा इज ए लो परमॅबिलिटी. 2 टाईप्स आहेत परमॅबिलिटीचे, ॲब्सोल्यूट परमॅबिलिटी अँड रिलेटिव्ह परमॅबिलिटी. ॲब्सोल्यूट परमॅबिलिटी बघायचं आपल्याला. ॲब्सोल्यूट परमॅबिलिटी इज डिनोटेड बाय म्यू and measure in Henry per meter. Denoted by mu and measure in Henry per meter. Absolute permeability ची definitions कशी करू शकतो आपण? Absolute permeability is defined as the ratio of magnetic flux density to the magnetic field strength. Equation 1.3.1 बघायचं आहे सगळ्यांनी. और B इज इक्वल टू म्यू एच है ना. इक्वेशन 1.3.2 बघायचं आहे. इक्वेशन 1.3.1 आपण इक्वेशन 1.3.2 मध्ये जसं दाखवलं आहे तसं सुद्धा लिहू शकतो. म्हणजे B इज इक्वल टू म्यू एच. आता फ्लक्स डेन्सिटीचं युनिट आहे टेस्ला, म्हणून याने ते टेस्ला दिलेलं आहे. ॲब्सोल्यूट परमॅबिलिटीचं युनिट काय आहे? हेनरी पर मीटर. आता परमॅबिलिटी ऑफ फ्री स्पेस और व्हॅक्यूम. परमॅबिलिटी ऑफ फ्री स्पेस और व्हॅक्यूम. The permeability of free space or vacuum is denoted by mu 0 and measure in Henry per meter. याचं युनिट सेम आहे. याचा फॉर्म्युला पण सेम तसाच येईल जसा आपण ॲब्सोल्यूट परमॅबिलिटीचा बघितला. फक्त काय येईल? परमॅबिलिटी ऑफ फ्री स्पेस और व्हॅक्यूम, जे इक्वेशन 1.3.3 मध्ये दिलेलं आहे. म्यू 0 इज इक्वल टू बी अपॉन एच इन व्हॅक्यूम और एअर. ओके. अँड द व्हॅल्यू ऑफ म्यू 0 दॅट इज द व्हॅल्यू ऑफ परमॅबिलिटी ऑफ फ्री स्पेस और व्हॅक्यूम इज ऑलवेज कॉन्स्टंट. ती आहे 4 पाय इंटू 10⁻⁷ हेनरी पर मीटर. नोट डाऊन करून घ्यायचं आहे याची व्हॅल्यूज. द व्हॅल्यू ऑफ म्यू 0 इज 4 पाय इंटू 10⁻⁷ हेनरी पर मीटर अँड इज ऑलवेज रिमेन कॉन्स्टंट. MCQमध्ये हमखास हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जातील. त्याची व्हॅल्यूज लक्षात ठेवायची आहे म्हणून कॉन्स्टंट आहे 4 पाय इंटू 10⁻⁷. ओके. Then next, relative permeability. Relative permeability is defined as the ratio of two flux density. आणि हे युनिटलेस आहे, म्हणजे याला युनिट नाही आहे है ना. आता B जो आहे तो फ्लक्स डेन्सिटी इन ए मीडियम, आणि जो डिनॉमिनेटरमधला B आहे तर तो आहे फ्लक्स डेन्सिटी इन एअर और व्हॅक्यूम. मग आता आपण त्याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन बघणार आहोत. आता B इज इक्वल टू म्यू एच है ना. B इज इक्वल टू म्यू एच हे आपल्याला माहिती आहे, याच्यात बघितलं होतं आपण. बघा याच्यामध्ये B इज इक्वल टू म्यू एच बघितलं होतं आपण. तो इक्वेशन घेतला आपण इकडे. B इज इक्वल टू म्यू एच फॉर द गिवन मीडियम अँड B0 is equal to mu 0 H for air or vacuum.
ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत फ्लक्स डेन्सिटीच्या त्या आपण इक्वेशन 1.3.4 पुट आउट केल्या. म्यू आर इज इक्वल टू बीच्या दोघी बीच्या व्हॅल्यूज आहे. म्यू आर इज इक्वल टू म्यू एच अपॉन म्यू 0 एच. एच गोज कॅन्सल, तेव्हा तुम्हाला इक्वेशनमध्ये दिसत आहे. म्यू आर इज इक्वल टू म्यू अपॉन म्यू 0. इक्वेशन 1.3.5 म्यू इज इक्वल टू म्यू 0 म्यू आर हेनरी पर मीटर, where mu as a where mu as a absolute permeability, mu r is a relative permeability, and mu 0 is a permeability in vacuum or free space in Henry per meter. This is the required expression for the permeability of a medium in terms of relative permeability and the permeability of the free space or vacuum. आत्तापर्यंत आपण जे सगळे फॉर्म्युलेज बघितले, सगळे युनिट बघितले, तर ते सगळ्यांनी लक्षात ठेवायचे आहेत. MCQमध्ये तुम्हाला तेच विचारले जाऊ शकतात. जास्त लेंदी क्वेश्चन किंवा एक्झाम्पल करायची गरज नाही आहे. आता पुढचे आपण बघणार आहोत डेफिनेशन. मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स नेक्स्ट डेफिनेशन्स बघणार आहोत आपण. तर आता मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स मीन्स काय? मॅग्नेटोमोटिव्ह फोर्सचा MMF याचा फुल फॉर्म काय आहे? मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स इज डिफाइंड ॲज द फोर्स रिस्पॉन्सिबल फॉर द फ्लो ऑफ फ्लक्स ऑर जनरेशन ऑफ फ्लक्स. जसं इलेक्ट्रिक सर्किटमध्ये EMF म्हणजे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स इज रिस्पॉन्सिबल फॉर दी फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स, तसंच MMF दॅट इज ए मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स इज रिस्पॉन्सिबल फॉर दी फ्लो ऑफ फ्लक्स ऑर जनरेशन ऑफ फ्लक्स. तर इट इज डिनोटेड बाय F अँड मेजर इन एम्पियर टर्न. इट इज डिनोटेड बाय F and measure in ampere turn. आता mathematically MMF is given by MMF is equal to N into I आणि त्याचं युनिट आहे एम्पियर टर्न, where N is number of turns of the magnetizing coil and I is a current flowing through it. Okay, magnetomotive force means काय? Responsible for the flow of flux or generation of flux, denoted by F, measure in ampere turn. Mathematical expressions shown in 1.4.1. Next is reluctance. Reluctance is denoted by S and measure in ampere turn per Weber. Reluctance is denoted by S and measure in ampere turn per Weber. Mathematical expression किंवा reluctance is mathematically expressed as S is equal to KL upon A, where L is length of the magnetic circuit in meter, A as a area of cross section in meter square. The reluctance means काय? Opposition to the flow of flux in a material. Reluctance means काय? Opposition to the flow of flux in a material. याला आपण काय म्हणतो? रिलक्टन्स म्हणतो. S is equal to KL upon A. रिलक्टन्स मॅथमॅटिकली असं सुद्धा एक्सप्रेस करता येतं. S is equal to MMF that is a magnetomotive force upon flux. S is equal to F upon flux, where F is N into I है ना. फोर्स इज इक्वल टू N into I आपल्याला माहिती आहे, म्हणून इक्वेशन 1.4.4 आलं. रिलक्टन्स इज इक्वल टू
एन इंटू आय अपॉन फाय, त्याचं युनिट आहे ॲम्पियर टर्न पर वेबर. रिलक्टन्स मी पुन्हा परत एक वेळेस रिपीट करत आहे. रिलक्टन्स मीन्स opposition to the flow of flux in a material is denoted by S and measured in ampere turn per Weber. Permanence is the reciprocal of reluctance, है ना. Permanence is the reciprocal of reluctance and measured in Weber per ampere. Reluctance काय करतं? opposition to the flow of flux करतं. बट परमनन्सची प्रॉपर्टीज काय आहे की ते टू अलाव द फ्लक्स टू पास थ्रू इट, है ना. रिलक्टन्स काय करतं? अपोज करतं टू द फ्लो ऑफ फ्लक्स. बट परमनन्सची प्रॉपर्टीज काय आहे की टू अलाव दी फ्लक्स पास थ्रू इट. दोघांमधला डिफरन्स लक्षात ठेवायचा आहे. आता एक्झाम्पल्स आहेत. एक्झाम्पल्स आहे ते एक्झाम्पल्स हे तुम्ही बघून घ्यायचे आहेत. हे मी लेक्चरमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. एक्झाम्पल्स वाचून त्याचं गिवन लिहायचं आहे. आणि फॉर्म्युला सगळ्यांना माहितीच आहे. त्या फॉर्म्युलामध्ये पुट आउट करून एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. एक एक्झाम्पल मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगते, बट पुढचे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करता येतील. आता एक्झाम्पल आहे, ए वुडन रिंग हॅज ए मीन डायमीटर ऑफ 20 सेंटीमीटर अँड युनिफॉर्म क्रॉस सेक्शन 3 सेंटीमीटर स्क्वेअर. इट इज युनिफॉर्मली बाउंड विथ ए कॉईल ऑफ 600 टन्स. फाइंड मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ प्रोड्यूस विथिन दी कॉईल बाय करंट ऑफ 2.5 एम्पियर. फ्लक्स डेन्सिटी प्रोड्यूस बाय दिस करंट. म्हणजे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ अँड फ्लक्स डेन्सिटी. मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ अँड फ्लक्स डेन्सिटी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. गिवन दिलेलं आहे डायमीटर, एरिया, नंबर ऑफ टर्न्स आणि करंट दिलेला आहे. आता आपल्याला फील्ड स्ट्रेंथ, मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ फाइंड आउट करायचं आहे. दॅट इज आपल्याला एच फाइंड आउट करायचं आहे. तर एच फाइंड आउट करायचा फॉर्म्युला आहे, एच इज इक्वल टू एन इंटू आय डिवायडेड बाय लेंथ, है ना. मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ फाइंड आउट करायचा फॉर्म्युला आहे एन इंटू आय डिवायडेड बाय एल. आपल्याला नंबर ऑफ टर्न्स माहिती आहे, करंट माहिती आहे, फक्त लेंथ माहिती नाही, म्हणून आपल्याला लेंथ काढायची आहे. लेंथ काढायचा फॉर्म्युला इथे दिलेला आहे, एल इज इक्वल टू 2πr. रेडियस इज द हाफ ऑफ डायमीटर, है ना. सर्वांना माहितीच असेल रेडियस इज द हाफ ऑफ डायमीटर, म्हणून d/2 2 गोज पाय डी आलं. पाय डीची व्हॅल्यूज पुट आउट करायची आहे. इथे त्यांनी डी सेंटीमीटर दिलेला आहे, तो आपण मीटरमध्ये कन्व्हर्ट केलेला आहे. देन लेंथ आली. आता आपल्याला एल मिळालं आहे. आपल्याला मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ काढता येईल, दॅट इज एच इज इक्वल टू एन आहे 600 इंटू करंट आहे 2.5 आणि आपण आत्ताच एल काढलेला आहे 0.628 मीटर. देन कॅल्क्युलेट करून मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ आलेला आहे, त्याचं युनिट आहे ॲम्पियर टर्न पर मीटर. देन फाइंड आउट करायचं आहे मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी, दॅट इज ए बी इज इक्वल टू μ0h. म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटीचा आपण फॉर्म्युला बघितलेला आहे, बी इज इक्वल टू μh. पण ह्याच्यामध्ये आपलं नॉन मॅग्नेटिक मटेरियल आहे, दॅट इज ए वुडन रिंग, है ना. वुडन रिंग ही काय आहे, नॉन मॅग्नेटिक मटेरियल आहे. अँड म्हणून नॉन मॅग्नेटिक मटेरियलसाठी रिलेटिव्ह परमेबिलिटी इज 1, है ना. दॅट इज अ μr इज 1.
म्हणून बी इज इक्वल टू म्यू 0 एच. म्यू 0ची व्हॅल्यू सगळ्यांना माहिती आहे 4 पाय इंटू 10⁻⁻⁷. 4 पाय इंटू 10⁻⁻⁷ ही व्हॅल्यूज आहे म्यू 0ची है ना. म्यू 0ची व्हॅल्यूज आहे 4 पाय इंटू 10⁻⁻⁷. आणि एच आपण काढलेला आहोत 2388.53, म्हणजे आपल्याला फ्लक्स डेन्सिटी मिळते. हे बघा, म्यू 0ची व्हॅल्यूज पुट केलेली आहे इंटू एच आपण काढलेला आहोत. देन फ्लक्स डेन्सिटी आपल्याला मिळाली 3 × 10⁻³ टेस्ला. ओके. आता हे जे पुढचे एक्झाम्पल्स आहेत ते त्याच टाईपचे आहेत, तर त्याची तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे. किंवा मी ग्रुपवर पण टाकलेलं होतं, एक्झाम्पल होमवर्कसाठी दिलेले होते. ते एक्झाम्पल मी पुन्हा परत लेक्चरमध्ये एक्सप्लेन केलेले आहे. हे बघा, आता कंपॅरिझन ऑफ मॅग्नेटिक अँड इलेक्ट्रिक सर्किट. तुम्ही डायग्रॅम बघू शकत आहे. ही मॅग्नेटिक सर्किटची डायग्रॅम आहे, हे इलेक्ट्रिक सर्किटचे डायग्रॅम आहे. बघा, मॅग्नेटिक सर्किटमध्ये काय फ्लो होतं, फ्लक्स. हे जे डॅश डॅश दिसत आहे ते आहे फ्लक्स. त्याच्यानंतर आहे मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स, दॅट इज MMF. आणि हा जो बाहेरचा जो कोर दिसत आहे तर तो आहे रिलक्टन्स. हे झालं मॅग्नेटिक सर्किटचं. आता इलेक्ट्रिक सर्किटमध्ये आहे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. मॅग्नेटिक सर्किटमध्ये आहे MMF, तर इलेक्ट्रिक सर्किटमध्ये आहे EMF. नंतर फ्लक्स फ्लो होत आहे मॅग्नेटिक सर्किटमध्ये, इलेक्ट्रिक सर्किटमध्ये करंट फ्लो होत आहे. नंतर मॅग्नेटिक सर्किटमध्ये रिलक्टन्स आहे, तर इलेक्ट्रिक सर्किटमध्ये आहे रेझिस्टन्स. फ्लक्स काय करतं, फ्लक्स मीन्स काय, MMF, मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स. मॅग्नेटोमोटिव्ह फोर्सची डेफिनेशन्स काय बघितले होते आपण. इट इज रिस्पॉन्सिबल टू द फ्लो ऑफ फ्लक्स और जनरेशन ऑफ फ्लक्स, है ना. तर इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स काय, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स इज अ ड्रायव्हिंग फोर्स ऑफ करंट. किंवा इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स इज अलाउ टू मूव्ह इलेक्ट्रॉन थ्रू दी सर्किट. नंतर रिलक्टन्स इज द अपोजिशन टू दी फ्लो ऑफ फ्लक्स. आणि इथे रेजिस्टन्सची डेफिनेशन आहे, रेजिस्टन्स इज दी अपोजिशन टू दी फ्लो ऑफ करंट. ओके, सगळ्यांना डिफरन्स लक्षात आलेला आहे. डायग्रॅम लक्षात ठेवायचे आहे. नेक्स्ट आता आपल्याला डिफरन्स बघायचा आहे इलेक्ट्रिक सर्किट अँड मॅग्नेटिक सर्किटचा. आता इलेक्ट्रिक सर्किटमध्ये आहे करंट, मॅग्नेटिक सर्किटमध्ये आहे फ्लक्स. तर आता इलेक्ट्रिक सर्किटमधलं करंट, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स थ्रू कंडक्टर इज करंट, आहे ना. ह्याच्यामध्ये बघा, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन थ्रू कंडक्टर म्हणजे करंट म्हणजे काय, की एखादं जे मटेरियल आहे, एखादं जो मेटल आहे, तर त्याच्यामधून करंट फ्लो होतं. म्हणजेच काय, की त्याच्यामधून इलेक्ट्रॉन फ्लो होतात, इलेक्ट्रॉन मूव्ह होतात. इलेक्ट्रिक सर्किट्स अँड मॅग्नेटिक सर्किट्स, त्याचा डिफरन्स बघायचा आहे आपल्याला आता. तर करंट मीन्स काय, की म्हणजे एखाद्या आपण म्हणतो की याच्यामधून करंट फ्लो होत आहे, ह्या सर्किटमधून किंवा ह्या मटेरियलमधून करंट फ्लो होत आहे. तर करंट फ्लो होत आहे म्हणजे नेमकं काय होतं, की त्याच्यामधून इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतात, है ना, मटेरियलमधून किंवा कंडक्टरमधून किंवा एखाद्या सर्किटमधून
इलेक्ट्रॉन्स मूव्ह होत असतात आणि त्यालाच काय म्हणतो आपण, करंट असं म्हणतो. तो मेजर करतो आपण ॲम्पियरमध्ये. फ्लक्स मीन्स काय, लाईन ऑफ फोर्स. फ्लक्स मीन्स काय, नंबर ऑफ लाईन ऑफ फोर्स थ्रू ए मीडियम किंवा थ्रू ए मॅग्नेटिक फील्ड असं आपण म्हणू शकतो. तर फ्लक्स मेजर करतात इन वेबर. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स मीन्स काय, ड्रायव्हिंग फोर्स फॉर करंट मेजर इन वोल्ट अँड मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स मीन्स ड्रायव्हिंग फोर्स फॉर फ्लक्स मेजर इन ॲम्पियर टर्न. रेझिस्टन्स मीन्स काय, अपोजिशन टू द फ्लो ऑफ करंट. रेझिस्टन्स काय करतं, फ्लो ऑफ करंट अपोज करतं, तो मेजर करतो आपण ओहममध्ये. रिलक्टन्स काय करतं, अपोज करतं टू द फ्लो ऑफ फ्लक्स आणि तो मेजर करतो आपण ॲम्पियर टर्न पर वेबरमध्ये. रेझिस्टन्स, आता रेझिस्टन्सचं जसं आपण रिलक्टन्सचं मॅथमॅटिकली एक्सप्रेशन्स बघितलं आहे. रिलक्टन्सचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन्स बघितलं आहे आपण. एस इज इक्वल टू के एल एल अपॉन ए है ना, असं आपण रिलक्टन्सचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन्स बघितलेलं आहे. एस इज इक्वल टू के एल अपॉन ए, रिलक्टन्सचं मॅथमॅटिकली एक्सप्रेशन्स आपण बघितलेलं आहे. तसंच रेझिस्टन्सचं आहे आर इज इक्वल टू रो एल अपॉन ए है ना. आर इज इक्वल टू रो एल अपॉन ए म्हणजे रेझिस्टन्स इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू द लेंथ ऑफ कंडक्टर दॅट इज एल आणि रिलक्टन्स इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू लेंथ ऑफ मॅग्नेटिक पाथ. रेझिस्टन्स इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल to cross sectional area of conductor and reluctance is inversely proportional to the cross sectional area of magnetic path. Resistance depend आहे upon nature of conductor material. Nature of conductor material that is L. Length म्हणजे अफेक्ट कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात रेझिस्टन्सला, तर तो आहे लेंथ. आणि रिलक्टन्स हा व्हॅरी आहे कारण की रिलक्टन्स व्हॅरीज इन्व्हर्सली अकॉर्डिंग टू परमेबिलिटी ऑफ मीडियम है ना. रिलक्टन्स हा काय व्हॅरी आहे कारण की म्हणजे मीडियमवर म्हणजे मीडियम आहे की एअर आहे किंवा फ्री स्पेस आहे ह्या मीडियमवरती डिपेंड असतं, म्हणून रिलक्टन्स इज ए व्हॅरी. ओके, कोणाला काही डाऊट असेल किंवा काही क्युरी असेल तर मला पर्सनली कॉन्टॅक्ट करायचा आहे. फक्त कॉलेजच्या टायमिंगमध्ये 10 ते 4 हा आपला कॉलेजचा टायमिंग आहे आणि त्या टायमिंगमध्ये कोणाला काही डेफिनेशन्स आणि युनिट वगैरे जे आहेत त्याच्यामध्ये तर काही डाऊट राहणार नाही आहे तुम्हाला. एक्झाम्पल्समध्ये किंवा त्याच्या कॅल्क्युलेशन्समध्ये जर काही डाऊट असेल तर मला कॉन्टॅक्ट करायचा आहे. बट ड्युरिंग दी ऑफिशियल पिरियड, कॉलेजचं टायमिंग आहे आपलं 10 ते 4, त्या वेळेत तुम्ही केव्हाही कॉल करू शकता. ओके, आय होप सगळ्यांना कळलंच असेल. थँक्यू टू ऑल.